नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्गा हटवण्याची मोहीम नाशिक महानगरपालिकेने वापरली। त्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र या मोहिमेअंतर्गत पोलिसांवरच हल्ला झालेला होता। हल्लेखोरांनी दगडफेक केली आणि त्यामध्ये 21हून अधिक अधिकारी कर्मचारी हे जखमी झालेले होते। त्यापैकी 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त आपल्यासोबत आहेत। सर, कारवाई झाली, आपले कर्मचारी जखमी झालेले आहेत, आता 25 जणांना अटक केली, पुढे काय होणार आहे? काल गंभीर सेक्शन्सच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेबाबतचा, म्हणजे रायटिंग असेल किंवा अटेम्प्ट टू मर्डर असेल, अशा प्रकारचे सेक्शन त्याला लागलेले आहेत। आम्ही स्पॉटवरच 15 आरोपी ताब्यात घेतलेले होते की जे तिकडे दंगा करत होते। त्याच्यानंतर आमचे जे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी होते त्यांनी बरेचसे लोक ओळखलेले होते, त्यांची नावं या FIRमध्ये आलेली आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक लोक बाईक्स घेऊन आलेले होते आणि त्यांनी लाठीचार्ज जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा ते सगळं पळून गेले, पण त्यांच्या बाईक्स त्या ठिकाणी राहिल्या। तर अशा बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहे आणि त्यांचाही पुढे आपण ते कोणाच्या बाईक्स आहेत, काय आहेत आणि त्या बाईक्सवर कोण आलं होतं हा तपास आपण करत आहे। काल जे 15 लोक आपण ताब्यात घेतलेले होते त्यांना पोलीस कस्टडी आपल्याला कोर्टाने दिलेली आहे 3 दिवसाची। काल रात्री आपण परत 10 आरोपी अटक केलेले आहेत, त्यांना आज आपण कोर्टात प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। सर, एकूण किती संशयित आरोपी याच्यामध्ये आहे, कितीचा जमाव आलेला होता? साधारण 1400 ते 1500चा जमाव या ठिकाणी जमलेला होता। त्याच्यामध्ये आपण ओळखलेले हे साधारण 50 ते 55 आरोपी आहेत, त्यांच्या आरोपीच्या नावामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर काल जे आपण 15 लोक पकडले त्यांच्या इंट्रोगेशनमधून आपल्याला आणखीन काही नावं मिळालेली आहेत। काल जे आपण 10 लोक रात्री अटक केले त्यांची आज पोलीस कस्टडी घेण्यात होईल, त्यांचं परत इंट्रोगेशन करण्यात येईल आणि त्याच्यामधून अधिक नावं निष्पन्न करण्यात येतील। असा दावा केला जातोय हल्लेखोर हे कुठले तरी बाहेरून आलेले होते आणि पोलिसांकडनं इतर जे लोक आहेत त्यांच्या या प्रकरणाशी संबंध नाही त्यांच्यावरच कारवाई केली जाते। आत्तापर्यंत जी कारवाई झालेली आहे ती जे पोलिसांच्या समोर दंगा करत होते अशा लोकांवरच झालेली आहे, कारण जे 15 लोक आम्ही अटक केलेले आहेत ते त्या ठिकाणी दंगेखोरांच्या भूमिकेत होते आणि त्यांना स्पॉटवर पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्यानंतरची जे आता अटक झालेली आहेत किंवा FIRमध्ये जी नावं आहेत ती त्या ठिकाणी जे आमच्या अधिकारी अंमलदारांनी लोक ओळखले की जे नेहमीचे ओळखीचे लोक आहेत की जे इन्स्टिगेट करत होते, तर त्या लोकांना आपण आरोपी बनवलेलं आहे। ह्याच्या पुढे जी नावं आपल्याला इंट्रोगेशनमधून येणार आहेत तर त्याच्यामध्ये आपण खात्री करून जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत ॲक्च्युअली तर त्यांना आपण अटक करून कायदेशीर कारवाई करणार आहोत। सर, दगडफेक झाली, अचानक हे दगड एवढे आले कुठून आणि हे काही पूर्वनियोजित असं तुम्हाला वाटतंय का? आता तपास कुठल्या दिशेने चालू आहे? मागील 2 ते 3 दिवसापासून आम्हाला इनपुट्स मिळत होते पोलिसला आणि अशा प्रकारे काही लोक मीटिंग्स घेऊन इन्स्टिगेट करत होते, चुकीच्या पद्धतीने जे सामान्य माणसाला त्यांची डोकी भडकवण्याची कामं काही लोक करत होते। त्या प्रकारे आम्ही बंदोबस्ताची आखणी केलेली होती। SRPFच्या आम्ही 3 कंपन्या मागून घेतलेल्या होत्या आणि आम्ही त्यामुळेच हा एक्स्ट्रा आणि स्ट्रॉंग बंदोबस्त डिप्लॉय केलेला होता। आम्ही एकदम स्विफ्ट ॲक्शनसाठी म्हणजे कुठेही कधीही काही झालं तरी त्याला तात्काळ आमचा रिॲक्ट करण्यासाठी आम्ही त्यासाठी सज्ज होतो। आम्हाला थोडी याची कल्पना होती की अशा प्रकारचे काही जे समाजकंटक आहेत ते अशा प्रकारचं काही करू शकतील। फॉरेन्सिकची टीम पण काल गेली होती सर, ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये फॉरेन्सिकच्या टीमने काही दगड देखील ताब्यात घेतलेले होते, नेमका फॉरेन्सिकचा रोल काय आहे त्याच्यात? आपल्या देशात जे नवीन गुन्हे आता नवीन कायदे जे आपल्याकडे आलेले आहेत, BNS असेल, BNSS असेल, तर ह्याच्यामध्ये जे गंभीर गुन्हे आहेत त्या प्रत्येक गंभीर गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक टीम व्हिजिट करणं हे अनिवार्य आहे। त्याचप्रमाणे नाशिक पोलीसमध्ये जे नाशिक शहरामध्ये जे गुन्हे घडतात गंभीर स्वरूपाचे त्या सर्व गुन्ह्यांना फॉरेन्सिकची आपली टीम व्हिजिट करते। त्याच्यामधून एव्हिडन्स कलेक्शनला आपल्याला मदत होतो आणि एक फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये करण्यासाठी आपल्याला मदत होते। आपण म्हटलं काही वाहनं ताब्यात घेतलेली आहेत, असे किती मुद्देमाल म्हणा किंवा वाहनं ताब्यात घेण्यात आली? आपण साधारण 70 वाहनं म्हणजे 2 व्हीलर जी आहेत ती ताब्यात घेतलेली होती त्या दिवशी आणि त्याच्यावर कोण लोक आलेले होते याचा तपास आपण करत आहोत। शेवटचा प्रश्न, ह्या संपूर्ण प्रकरण चालू असताना सर्वोच्च न्यायालयामधनं या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे। जे समोरची पार्टी आहे दर्गा ट्रस्ट, त्यांचं मत आहे की पोलिसांना आणि महानगरपालिकेला या संदर्भातली माहिती होती तरी देखील कारवाई झाली। काल दर्गा ट्रस्ट आणि काही मान्यवर मुस्लिम समाजातील जे व्यक्ती आहेत त्यांनी माझी मीटिंग घेऊन आम्हाला भेटून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही जो दर्गा काढून घ्यायची प्रक्रिया स्वतः चालू करत आहोत आणि तीच प्रक्रिया जी आहे ती रात्री चालू होती आणि त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचं सुप्रीम कोर्टात ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही चालू आहे अशी कुठलीही कल्पना प्रशासनाला दिलेली नव्हती।
हे आहेत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक. त्यांनी सांगितलंय की अजूनही काही हल्लेखोर आहेत, त्यांची देखील धरपकड केली जाणार आहे. पोलिसांवर हल्ला केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला जातोय, सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती देण्यात आली असताना देखील कारवाई का झाली, तर पोलिसांना याबाबतची कुठलीही माहिती नव्हती असा खुलासा देखील पोलीस प्रशासन करत आहे. कॅमेरामन मयूर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.